संभाजीपूर येथे सुरू असलेले नागरिकांचे आमरण उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर मागे। नागरिकांच्या आंदोलनाला यश। सिद्धेश्वर कॉलनीमध्ये सांडपाण्याचे चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन केले आहे, त्यामुळे या भागात रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। या सांडपाण्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावे, तसेच कंपाऊंड लगत उघड्यावर सांडपाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। विविध साथीचे रोग निर्माण होत असून या मागणीसाठी नागरिकांनी आमरण उपोषणाला सोमवारपासून सुरुवात केली होती। सदरचे उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीने आज मागे घेण्यात आले। मागण्या मान्य झाल्या असल्याचे तसेच पुढील काम लवकरात लवकर सुरू करू असे लेखी पत्र उपोषणकर्ते यांना देण्यात आले। सांगली न्यूजसाठी जयसिंगपूरमधून अजय हराळे। प्रतिसाद देत आपण त्यांच्या मागण्या ऐकून घेतलेल्या होत्या आणि गेली 1.5 वर्ष असेल किंवा त्याच्या आधी पण बऱ्याच वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न आहे आणि प्रलंबित प्रश्नाला महेश पोरे यांच्या माध्यमातून वाचा फोडली गेली। आमच्या माध्यमातून सुद्धा बॉडी एकमत होऊन आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही चर्चा घडवून आणलेली होती। मधल्या काळामध्ये बऱ्याच अंशी चर्चाही झालेली होती, सकारात्मक चर्चा झालेली होती, पण हा विषय कुठेतरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसीलदार साहेब असतील किंवा माननीय आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब असतील त्यांच्यापर्यंत हा विषय कळवला गेला होता। आजच्या दुसऱ्या दिवशी काल जसं येड्रावकर साहेबांना हा विषय कळला त्यानंतर त्यांनी सकारात्मक एक पाऊल उचलत ग्रामपंचायतला आणि या विषयाला कुठेतरी सोडवण्याच्या भूमिकेत ते होते आणि त्या दृष्टीनं चक्र फिरलेले आणि आज त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। संपूर्ण बॉडी ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होती। जे सिद्धेश्वर कॉलनीतले महेश पोरे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आज त्या मागण्या आम्ही पूर्ण करत असताना एक विनंतीला मान देऊन आजचं उपोषण ते मागे घेत आहेत आणि गावाच्या दृष्टीने म्हटलं तर प्रलंबित बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। त्यामुळं हा विषय सांगत असताना किंवा ही उपोषण मागे घेत असताना शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब असतील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला गेला आहे आणि तहसीलदार साहेबांचं सुद्धा आणि किंवा सर्कल साहेब असतील, उपोषणकर्ते असतील आणि आमची सर्व बॉडी त्यांचं एकत्रित आम्हाला सहकार्य लाभले, त्या माध्यमातून हा प्रश्न सुटला। त्याबद्दल सर्वांचंच मी आभार व्यक्त करतो आणि आज हे उपोषण थांबले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।